अंबरनाथमध्ये पर्यावरण दिनाच्या नावाखाली विकासाचीच कत्तल होत असल्याचे चित्र समोर आले आहे। लोकनगरी बायपास लगत नव्याने तयार करण्यात आलेला सिमेंट काँक्रीटचा रस्ता फोडून वृक्षारोपण करण्याचा प्रकार उघडकीस आला असून यावर मनसेने जोरदार आक्षेप घेत आंदोलन छेडलं। एका बाजूला नागरिकांच्या कराच्या पैशातून कोट्यवधी रुपये खर्च करून काँक्रीटचे रस्ते उभारायचे आणि दुसऱ्या बाजूला त्याच रस्त्यांवर पोकलेन फिरवून खड्डे खोदायचे। हा नेमका विकास आहे की नियोजन शून्य कारभार, असा सवाल अंबरनाथकर विचारत आहेत। लोकनगरी बायपास लगत पालिकेकडून वृक्षारोपणाची तयारी सुरू असताना सिमेंट काँक्रीटचा रस्ता फोडण्यात आला। याची माहिती मिळताच मनसेचे शहर अध्यक्ष शैलेश शिर्के कार्यकर्त्यांसह घटनास्थळी पोहोचले। काम थांबवण्याची मागणी करत त्यांनी थेट पोकलेन समोर झोपून आंदोलन केलं। पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी झाडे लावणं आवश्यक आहेच, मात्र त्यासाठी सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करण्याची गरज का भासली? झाडांसाठी मोकळ्या जागा नव्हत्या का, की फक्त फोटो सेशनसाठी हा सगळा खटाटोप होता? असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जातोय।